श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2026मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण 15 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी साजरा केला जाईल. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे जो महादेवांना समर्पित आहे. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते. तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबावर राहते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष पूजा अर्चना केली होती. या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्व आणि पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केल्या असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते. महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा 15 फेब्रुवारीला उत्तरात्र 12:28 ते 1:18 या कालावधीत निशिता काल आहे. रात्रीच्या 4 प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. तिला यामपूजा असे म्हटले जाते. तसेच महाशिवरात्रीचे व्रताचे पारण वेळ ही 16 फेब्रुवारीला सकाळी 6:59 ते दुपारी 3:24 असेल. या काळात चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले आहे. व्रत सोडण्यापूर्वी सकाळी स्नान करून भगवान शिवाची पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. पण या दिवशी पूजासोबत आपल्याला काही सेवा आणि उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण 7 पिढी आपल्याला धन दौलत संपत्तीची कमतरता राहणार नाही. आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. तर ही सेवा आपल्याला कशी करायची आहे, कोणत्या वेळेत करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेवांचं आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्नान करायची. आंघोळ करताना आवर्जून त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाका आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा. आता तुम्ही व्रत करणार असतील तर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर आवर्जून त्याची पूजा ही करायची. एक तामण घ्या, त्यामध्ये आपल्याला शिवलिंगाला ठेवायचं. आता तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा दुधाने अभिषेक करू शकतात किंवा अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा महादेवांच्या शिवलिंगाला स्थानावर ठेवून द्यायचं आहे. त्यांना बेलपत्र, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, त्याचबरोबर भस्म लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि कापूरने आपल्याला महादेवांची आरती ही करायची आहे. महादेवांच्या पूजेसोबत आवर्जून आपल्याला माता पार्वतीची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हात जोडून आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना सुद्धा करून घ्यायची आहे.
या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचंच स्वरूप आहे. हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे. अन्नपूर्णा माताची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते. अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते. जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले राहते. धार्मिक ग्रंथानुसार अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानण्यात आली आहे. देवी अन्नपूर्णेची प्रतिमा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोषही दूर होतो. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा देवीची पूजा आणि सेवाही करायची आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही आपल्याला धनधान्याची कमतरताही राहणार नाही. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसून करणार. तर आपल्याला एक तामण घ्यायचं. तामणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आणि तिच्यावर जलाभिषेक करायचा. 11 पळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा तुम्ही अगदी अन्नपूर्णा स्तोत्राचं पठणसुद्धा करू शकतात. आता जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं. आता पुन्हा एक तामण घ्यायचं. त्या तामणावर आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे. आता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे ते म्हणजे तांदूळ. तर आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे, पण जे तांदूळ आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. ते अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. आता या तांदळामध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू टाकून घ्यायचं आहे. अर्थात काय, तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्यात. आता आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर या तांदळाला अर्पण करायचं, पण हे अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. ज्याप्रमाणे आपण कुंकवाचं अर्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला या तांदळाचं अर्चन जे आहे ते करायचं. अगदी तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत हे अर्चन करू शकतात, किंवा डायरेक्ट तिच्या डोक्यावर सुद्धा हे अर्चन जे आहे ते करू शकता. आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तसेच मधले बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात. या 3 बोटाने आपल्याला हे तांदळाचं अर्चन जे आहे करायचं आहे. ह्याला मृगी मुद्रा असं म्हटलं जातं. आता हे तांदळाचं अर्चन आपल्याला कितपर्यंत करायचं, तर जिथपर्यंत हे तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे तांदळाचं अर्चन जे आहे ते करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तामणासकट उचलायचं आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे, कारण अन्नपूर्णा मातेचा स्वयंपाकघरामध्ये वास असतो. किंवा ही जी सेवा आहे तुम्ही डायरेक्ट आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात. तुम्हाला एक पाट ठेवायचा आहे, पाटावर तामण ठेवायचं आणि तामणावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं. तिच्यासमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. तिला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे. संध्याकाळी अन्नपूर्णा मातेची आरती करायची आहे. तसेच तिला खिरीचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्या स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. देवपूजा करून झाल्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला त्या तांदळातनं बाहेर काढायचं. पुन्हा एक वाटी घ्यायची, त्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि तिला देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे. आता ज्या तांदळावर आपण सेवा केली आहे त्यामुळे हे तांदूळ जे ते अभिमंत्रित होतात. याच्यातले जे 21 तांदळाचे दाणे आहेत ते आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची आहेत. आणि हे अभिमंत्रित तांदूळ जे आहेत ते आपल्याला एक तर आपल्या पाकिटामध्ये ठेवायचे आहेत, की आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, कपाट असेल तिजोरी असेल त्यामध्ये ठेवायचं. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कायम धनधान्याची भरभराट होते. आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असे. किंवा तुमचा नोकरी व्यवसाय नीट चालत नसेल तर व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पोटली जी आहे ती ठेवू शकतात. आता जे उरलेले तांदूळ आहेत त्याच्यातले काही तांदूळ जे आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये जे आपण धान्य ठेवतो त्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचे आणि उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायच्यात. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असं. हे दान केल्यामुळे आपल्या अन्नपूर्णा मातेसोबत माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. हर हर महादेव.